आज महाराष्ट्रातील फेमस आणि आमच्या खानदेशातील तर अतिच फेमस खापरावरची पुरणपोळी किंवा खापरावरचे मांडे. ती करण्याची पद्धत बघा. तुम्हाला बाकीची दुसरी रेसिपी काही दाखवली नाही, पण पुरणपोळी बनवताना कशी बनवतात ती खापरावरची ते बघा. अशी सुरुवातीला अशी गोल करून घेतले. पुरण कसं भरलं आणि कसं त्यांना त्या पुरणपोळीला हातावर घेतलं आणि कोणत्या लाटण्याने लाटलेली आहे ती पुरणपोळी ते पाहू शकता तुम्ही याच्यात. आणि लोकण गव्हाचं कणिक मळून घेतलेली आहे. याच्यात खास गोष्ट आहे ती पुरणपोळी बनवण्यासाठी लाटणं वापरतो ना, त्या लाटण्याची खास गोष्ट आहे याच्यामध्ये. आपल्या नेहमीच वापराच्या लाटण्याने लाटलेली नाही. बांबूच्या तुकड्यासारखा तुकडा येतो आणि त्याच्याने फक्त आजूबाजूनेच लाटायची. आम्ही तव्याची पण पुरणपोळी करतो, पण खास करून आम्ही खापरावरचीच पुरणपोळी करतो. इकडे आमच्या खानदेशात खापरेवरचीच पुरणपोळी आवडते आणि तीच करतात आवर्जून. तव्याची जास्त काही कोणी करत नाही इकडे. परात बांधलेली होती त्याला, म्हणजे कॉटनच्या कपड्याने परात बांधून घेतलेली होती आणि त्याच्यावर पुरणपोळी बनवता आहे. त्याच्यात आम्ही इकडे बाजरीचंच पीठ लावतो, कोणी गव्हाचं पण लावतो, पण बाजरीच्या पिठाचा वापर जास्त होतो बुवा. आता हे लाटणंच म्हणता येईल त्याला. आता एकदम मऊ लुसलुसीत अशी पुरणपोळी झालेली आहे. लाटणं कसं वापरता येते, एकदम बारीक होते पुरणपोळी. याच्याने मधला भाग लाटतच नाही, आजूबाजूनेच लाटतात. नेहमीच्या म्हणजे नेहमीच्या लाटण्यापेक्षा वेगळं आहे बुवा हे. याच्यानेच त्या पुरणपोळी लाटतात. कोणाकडे कशी पद्धत आहे, पण ज्याला जसं येतं तसं बुवा. म्हणजे पातळ येते ती पुरणपोळी म्हणून मधला भाग तो तसाच राहू दिला आहे. किती छान पुरणपोळ्या आलेल्या आहे. या दिवसाच्या पावसाळ्यात माशा पण खूपच येऊन जातात. किती आता एक जण स्पेशल बसलेलं आहे तिथे माशांसाठी. चटकलेली पुरणपोळी आवडते, म्हणजे जळालेली. हातावर घेतली आणि आता खापरेवर टाकली. अशी फेमस आहे आमच्याकडे खानदेशाची खापरावरची पुरणपोळी. चांगली तर फुलून आलेली पुरणपोळी आहे ती. या आमच्याकडे एकादशीचं पारणं सोडायला आंब्याचा रस आणि पुरणपोळी खायला. या निमित्तानेच पुरणपोळी आणि आंब्याचा रस बनवला आहे आज.